Co-powered by Techno. बाबा आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहेत. अंधश्रद्धा जरी नसल्या तर जे संस्कार आहेत, ज्या पारंपरिक रूढी आहेत, ज्या पारंपरिक आमच्या चालत आलेला आहे त्या गोष्टी आम्ही पाळतो. आषाढीला उपास नाही धरत आपण, महाशिवरात्रीला उपास नाही धरत आपण. नाही तर हिंदू धर्म पाळणारे लोक. हा प्रश्न तुम्ही जे सेक्युलर म्हणून घेतात ना, ते उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, ती तिकडची राष्ट्रवादी असेल, त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही तर जाहीरपणानं आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक आहेत. हिंदुत्वाचं आम्ही समर्थन करतो. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आम्ही मान्य करतो. त्या तुम्हाला माहीत नसेल, त्याचा हार घालून उद्घाटन मी कधीतरी अगोदर आम्ही केलेले. आता त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हातानं त्या ठिकाणी आणि पितृपक्ष, एक मिनिट, पितृपक्ष आपण जे करतो ती नवीन कामाला सुरुवात करत असताना हे असं होत नाही. आता तो पुतळा तुम्ही पाहत असाल की या बुलढाण्याकरांची अनेक वर्षाची ती मागणी होती. ती मागणी पूर्ण झाली. एक महाराष्ट्रातला सगळ्यात भव्य दिव्य अश्वरूढ शिवाजी महाराजांचा पुतळाच नाही तर तिथलचं वातावरण सगळं ऐतिहासिक. तुम्ही तिथले मावळे असतील, त्याचे घोडे, त्याचे कडे म्हणजे बाकीचं जे काही सौंदर्यीकरणाचा भाग असेल, अतिशय सुंदर त्या ठिकाणी केला गेला. असं पुढं लवकर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत नाही. कोणाचा निश्चित आमचा स्ट्राईक रेट चांगला होता आणि विधानसभेमध्ये सुद्धा आमचा स्ट्राईक रेट चांगला कसा राहील यासाठी आम्ही सगळे महायुतीचे कार्यकर्ते मनापासून प्रयत्न करू. प्रत्येक पक्षाचा स्ट्राईक रेट वाढल्याशिवाय आमची सत्ता कशी. हे बघा, मुख्यमंत्र्यांचे नाव सांगण्या इतका मी मोठा नेता नाही, पण त्यामध्ये आमचे वरिष्ठ पातळीवरची आमची मंडळी, भारतीय जनता पक्ष, अजितदादा, हे सगळे सक्षम लोक आहेत. पण मुख्यमंत्री ठरवताना वादविवाद होणार नाहीत. रसिकच नाही. आता तुम्ही पहा ना, आमच्या पक्षात काही कोणी दिल्लीला जाऊन लोकांचं दरवाजाचे उंबरटे झिजवणं सुरू नाही की मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा. जो प्रकार तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये दिसतो. खरं म्हणजे तर तुम्ही हे प्रश्न आम्हाला विचारत नाही की ज्या बाळासाहेबांनी कधी मुंबई सोडली नाही, मातोश्री सोडली नाही. सगळ्या पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर येते. आज त्यांचे सुपुत्र आणि वारसदार म्हणून येणारे उद्धवजी ठाकरे आज लोटांगण घालायला दिल्लीत मला मुख्यमंत्री करा म्हणून छोट्या छोट्या पक्षाच्या नेत्यांच्या पुढं दिल्लीत जाऊन लोटांगण घालतात. हे असं का तुम्ही लोक कधी असे प्रश्न विचारत? हे बघा, आता ते आमच्या पक्ष नेतृत्वाची आता बैठक 1-2 दिवसात त्या ठिकाणी होणार आहे. चाचपण्या सुरू आहेत. प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी करतो आहे की चुकीच्या जागा मागून केवळ जागेची संख्या वाढवणं हा आमचा, त्यामध्ये आमच्या कोणत्याही पक्षाचा हेतू नाही. इलेक्टिव्ह मेरिट जागा आम्ही त्या ठिकाणी काढू. आमच्याजवळ प्रबळ उमेदवार कुठं आहे, कोणती जागा निवडून येण्यासारखी, ज्या ज्या पक्षाजवळ चांगले उमेदवार निवडून येण्याची क्षमता असेल अशा जागेचं वाटप त्या ठिकाणी होईल. तिथं 10-5 जागा वाढतील, 2-4-5 कमी होतील. हा महत्वाचा नाही. स्ट्राईक रेट सगळ्या पक्षाचा आमच्या महायुतीमधला जास्त असतो. नाही, ह्या बघा, ह्या सगळ्या अफवा आहेत. ह्या सगळ्या पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी एखाद्या जागेची मागणी करणं हे काही चुकीचं नाही. पण हे महायुतीमधला समन्वय अतिशय चांगला आहे. जागा वाटपामध्ये कुठेही वादविवाद जास्त होणार नाही. आता सध्या पितृपक्ष असल्यामुळं याच्यामध्ये आपण काही गोष्टी निर्णय घेण्याचं टाळतो. पितृपक्ष संपल्यानंतर महायुतीचं जागा वाटप अतिशय शांततेनं, सन्मानानं त्या ठिकाणी होईल आणि सगळ्यांचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपले उमेदवार कसे निवडून येतील असे एक संघपणे महायुती या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाईल. ज्या आमच्या जागा आहेत त्या ठिकाणी आमचे मताधिक्य कसं वाढवलं याच्यासाठी प्रयत्न आमचे स्थानिक तिथले असणारे आमदार, आमचे सगळे खासदार म्हणून, मंत्री म्हणून मी, आम्ही सगळे पक्ष आम्ही करताय. निश्चितच ती लोकसभेची निवडणूक म्हणजे
ती रंगीत तालीम असते विधानसभेची, त्याच्यात आरसा आमच्या डोळ्यासमोर आलेला आहे. ज्या ज्या उणीवा कमतरता आम्हाला त्याच्यामध्ये जाणवल्या, निश्चित आता आम्ही बी काही नवीन राजकारणी नाही. आता आम्हाला मी आता 35-40 वर्ष राजकारणात झालेलं आहे. त्याची रणनीती आखूनच पुढच्या विधानसभेची तयारी आम्ही सुरू केली. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.